नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोण ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी. गजाननं भूतगणाधिसेवितं, कपितजम्बुफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विश्वेश्वरपादपङ्कजं. मंगलं भगवान् विष्णु, मंगलं गरुडध्वज, मंगलं पुंडरीकाक्षाय, मंगलाय तनो हरि. ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, तत्त्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. समचरण सरोज सांद्र नीलाभुदाजं, जगन्निहित पाणिमण्डलं मण्डनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवंदु श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती.
नाम घेता वाया गेला ऐसा कोण ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. प्रस्तुत प्राप्तस्थळी हरिकीर्तन रूपी सेवेकरता आपणा समक्ष गाऊन दाखवलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीसंत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचवेद निर्माते या पृथ्वी तलावरती एकमेव व्यक्तिमत्व जे सदेह वैकुंठाला आपला स्वतःच्या देहासह जाणारे असे असणारे श्रीसंत तुकोबारायजी यांचा हा 4 चरणाचा तुकोबारायच्या गाथेतील भगवंताच्या नामचिंतनाचं महत्त्व पटवून देत असताना सरळ भाषेमध्ये भगवंताच्या नामाचं महत्त्व पटवून न देता प्रश्नार्थक भाषेमध्ये तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपण सर्वांच्या समक्ष ज्यांच्यासोबत संवाद साधत आहेत ते काही साधारण व्यक्तिमत्व नाही आहे. ज्यांच्या समक्ष तुकोबारायजी भगवंताच्या नामचिंतनाचा विषयीचे प्रश्न निर्माण करत आहेत ते काही तुमच्या आमच्यासारखे ऐरे गैरे नक्तू खैरे नाही आहेत. अभंगाचा सरळ भावार्थ सांगून जातो, कारण तुमच्या गावामध्ये हरिकीर्तन रूपी सेवेला खूप उशिरानं सुरुवात होत असते. पाथर्डी या गावामध्ये, इतर गावामध्ये 8:30ला 8ला. आमच्या इथे एक गाव आहे एक लारा बारोदा, त्या गावामध्ये 7 वाजता हरिकीर्तनाला सुरुवात होते. किती वाजता? 7 ते 9. आणि 9च्या नंतर कोणी या गेटच्या आतमध्ये सुद्धा येत नाही. जरा कीर्तन ऐकायचं असलं तर त्या गेटच्या बाहेरूनच कीर्तन ऐकते आणि घरी चालला जाते. कशा करता? तर कीर्तन झाल्यानंतर तिथं पंगत असते जेवणाची. जेवढे श्रोते ऐकायला असतात त्या सर्वांना तिथं आग्रहानं बसावं लागतं. तुमच्या गावाची लोकसंख्या जवळजवळ 10,000 असेल ना? आता आम्हाला सुद्धा जेवण होतं. मला वाटतं पहिल्या दिवसाच्या कीर्तनाच्या निमित्तानं जेवढी जेवणामध्ये गर्दी होती तेवढी सुद्धा आज इथं हजेरी नाही. असो, तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, नाम घेता वाया गेला. आता वाया जाणं हा शब्द आपल्या विदर्भातील आहे. स्पष्टपणे आपण वाया जाणं याचा अर्थार्थी काय समजतो, काय लावतो? आमचे उत्कृष्ट असे गायक आहेत अशोक भाऊ. समजा अशोक भाऊनं त्यांच्याजवळ शेती आहे 5 एकर, नसेल आपण करून टाकू त्यांच्या नावानं. 5 एकर शेती आहे. त्यांना माझ्यासारख्यांनी सल्ला दिला होता की बाबा विहीर खोदा, कमीत कमी विहिरीमध्ये तुमच्या 5 एकरापुरतं थोडी पाणी लागल. परंतु त्यांनी काही ऐकलं नाही. एक म्हण आहे, ऐकावे जनाचे, आणि त्यांनी तसंच केलं. त्यांनी रातोरात बोर बोलावली मशीन आणि बोर केलं. त्यामध्ये मशीन टाकली, त्याला 1.5 लाख रुपये खर्च आला. त्या ज्या वेळेला मशीन सुरू झाली त्यावेळेला त्यामधून नुसतं गुईनी निघाली. त्यांचे 1.5 लाख रुपये काय झाले? काय झालं? वाया गेले. मुलाचं लग्न होत नाही, 10 एकर शेती आहे, मुलगा चांगला घरी आहे, परंतु त्या मुलाला कोणी मुलगी देत नाही. मग त्या मुलानं काय केलं? शेवटी व्यसनाच्या आहारी गेला. तुम्ही काय म्हणता, मुलगा काय झाला? बोलत जा. तुम्ही माणसं असे मागं बसले जसे की याच्यासाठी गेला तुम्ही. अरे माणसांनी समोर यावं, कीर्तनाची रीत आहे. या इकडे, मी गजर करतो तोपर्यंत. ठला विठ्ठल असो. 2-4 जणांना फरक पडला, फार चांगलं झालं. बाकीच्यांना नाही पडला, पडेल नंतर. अभंगाचा पहिल्या चरणाचा असा अर्थ आहे की वाया जाणं. इथं तुम्ही आपण जो अर्थ समजला हा अर्थ नाही आहे. तुकोबाराय इथं म्हणतात, नाम घेता वाया गेला ऐसा कोण ऐकिला. ज्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं आणि नामचिंतन केल्यानंतर त्यांचं कार्यसिद्धीला गेलं नाही, असं कोणी आजपर्यंत तुम्ही कानानं ऐकला का? तुम्ही जर कोणी ऐकलं असेल तर सांगा. मग सांगा हे जर विचारत आहेत तुकोबाराय, कोणाला विचारत आहेत? संत महंत सिद्ध ऋषी, सर्वसाधारण लोकांना विचारत नाही. जे भगवंताच्या नामचिंतनाचं महत्त्व जगासमोर पटवून देण्याचं ज्यांच्या इकडे दायित्व आहे त्यांना विचारत आहेत.
त्यांना विचारत असताना काय विचारतात? सांगा. असं विचारत नाहीये सांगा जेवता गेले असं विचारतात काय? नाही, सांगा. विनवितो, विनंतीपूर्वक भावार्थ आहे इथं. विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. त्यांनाच का विचारत आहेत? तर भगवंताच्या नामचिंतनाचं जो प्रचार आणि प्रसार करत आहेत हे कोण करतं? संत महंत सिद्ध आणि ऋषी हेच करत असतात. त्यामुळे तुकोबारा त्यांना प्रश्न विचारतात. त्यानंतर अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबारा म्हणतात, नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा. निवडणं कशामध्ये असते? दैनातले खडे आपण काय करतो? निवडतो ना दैनातले खडे. भाजी आणली आपल्या घरी मेथीची तर काय करतो? बाजारातली थैली धरतो आणि तशीच निवडतो ना. निवडणं याचा अर्थ काय? डोळ्यानं पाहणं. तुम्ही डोळ्यानं पाहिलं का? भगवंताचं नामचिंतन केलं आणि त्या व्यक्तीचं कार्यसिद्धीला गेलं नाही असं कोणी पाहिलं का? पाहिलं असेल तर मला सांगा. आणि शेवटच्या चरणाचा भावार्थ तुकोबाराय म्हणतात, सलमीच्या उत्तरा. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही माझ्याकडे सहजासहजी उत्तर देऊ नका. कोर्टामध्ये काय पाहिजे? पुरावा पाहिजे ना. तुमच्या गावातले थोडेसे लोक आहेत पण हुशार आहेत, बोलके आहेत, बोलके. नाही तर काही काही गावामध्ये मुके लोक बसत असतात. काय करा? बोलतच नाही. पुरावा सलगेच्या उत्तरा. तुकोबारा म्हणतात, सहजासहजी मला तसं उत्तर चालणार नाही. काही पुरावा असेल तर मला तो पुराव्यानिश्चित सिद्ध करा. सलगेच्या उत्तरा. जर तुमच्याजवळ पुरावा नसेल तर तुकोबारा काय म्हणतात? मला क्षमा करा. बगर पुराव्याचं मी तुमच्यावरती काय करणार आहे? विश्वास ठेवणार नाही. हा झाला या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. ज्ञानी मंडळींच्या मतानुसार या अभंगाचा याहीपेक्षा खोलवरती विस्तृत असा भावार्थ होत असेल यात तीड मात्रही शंका नाही. ठल हरिकीर्तन रूपी सेवा कशाच्या माध्यमातून याविषयी कीर्तनकाराचं आद्यती कर्तव्य असते की अल्पसा परिहार देणं जरुरीच असते. आपल्या ग्राम पाथर्डी या गावामध्ये श्री संत गजानन महाराजांचा या मंदिराचा हा स्थापना दिवस आहे. स्थापना दिवसच आहे ना. आणि त्यानिमित्तानं आपण समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून हा हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि या हरिनाम सप्ताहामध्ये जे श्रीमद भागवत कथेचं व्यासपीठ आहे ते आमचे रामकृष्णजी महाराज अंबुलकर, ग्राम खंडाळा माजरी, परंतु सध्या मुक्काम अकोला यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहोत. तसंच आमच्या भागातील उत्कृष्ट असे मृदंगवादक आमचे ज्ञानेश्वर महाराज राऊत हे आणखीन एक प्लेयर आहेत बरं. आणखीन एक कला त्यांच्या अंगामध्ये आहे. आता ते आमच्या गावामध्ये येतीलच. हे उत्कृष्ट कबड्डीचे स्पर्धे आहेत, प्लेयर आहेत. कबड्डीमध्ये सर्व बोटं पायाला लागलेलं असते, परंतु तरी हा छंद म्हणून अशी मृदंग वाजवतात. तुमच्या गावामध्ये मिरवणूकच्या दिवशी तुम्हाला समजणार. आता थोडं भेदभेद वाजवतात ते, जरा दबकतात नाही. परंतु मिरवणूक म्हटलं की आम्ही 5,000 रुपये कधी द्यायचं म्हटलं एका मिरवणुकीची तर आम्ही द्यायला तयार. अशोक खोटी गोष्ट आहे का? अशोक बोन म्हटलं होतं की ज्ञानेश्वर महाराजने पंढरपूरला जातात, म्हटलं राहू द्या. त्यानंतर आमचे अशोक गायक, हे दुसरे गायक उमेश महाराज, सुंदर आवाज आहे. तसेच विनेकरी बाबा, सर्व टाळकरी, सर्व श्रोता सज्जन मायबापांचे चरणी साष्टांग दंडवत नमस्कार करतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे माझे पाया संतांच्या. गजानन महाराजचे हे मंदिर आहे आणि गजानन महाराजच्या नामस्मरणामध्ये तुम्ही आपण सर्वजण आता गजानन महाराजांचा प्रकट दिन येणारच आहे.
आज वसंत पंचमी आहे, बरोबर आहे ना? आणखीन काय आहे? काय आहे आणखीन? सखाराम महाराज तुकाराम महाराज आठवण होऊ दे यांना, आहे की नाही? आणखीन एक आहे, काय आहे आज? तुकाराम महाराज अजून एक आहे ना, नेताजी सुभाषचंद्र बोस. काय आहे? पुऱ्या ऐकू दिद्याल हो. कोणता दिवस आहे? जयंती. पराक्रम दिवस आहे. पराक्रम, नेताजी सुभाषचंद्र बोस पराक्रम दिवस आहे. आणि ज्यांनी मला या गावामध्ये तुमच्या समक्ष हजर केलं ना, त्यांचं सुद्धा नाव काय आहे? तुमच्या गावामध्ये त्यांना टोपण नाव दिलेलं आहे. सर्व गाव त्यांना काय म्हणते? आबा. आबा म्हणून ओळखणार तुम्ही? नाही, ही मावशी तर नाही म्हणून राहिली का हो? नेरकर बुवा, वसंत नेरकर, ते आमच्यासोबत दिंडीला असतात. त्यांनी दिंडीमध्ये कीर्तन ऐकले. त्यांनी सांगितलं महाराज एक तारीख द्या. म्हटलं काही हरकत नाही. 2-3 वर्षापासून त्यांची इच्छा होती. आज त्यांच्या आग्रहामुळे योग आला. तसंच आमचे वाघमारे भाऊ, आणखी हे बाबा सुद्धा होते मठामध्ये, यांनी सुद्धा आग्रह केला. म्हटलं काही हरकत नाही, असो. अभंग तुकोबा राहायचा आहे. या अभंगावरती विस्तृत बोलण्या अगोदर ही जी हरिकीर्तन रूपी सेवा, या हरिकीर्तन रूपीमध्ये श्रीमद भागवत कथेचा आपण रसपान करत आहे. तर भागवत कथा ही सहजासहजी सांगणं शक्य नाही. याला मोठं भाग्य पाहिजे. कारण भागवत कथा सांगणारे जे असतात ना, आमच्या समक्ष बसलेले आहेत. महाराजांनी मला सांगितलं, मला तर आश्चर्य वाटलं. त्यांनी सांगितलं की मी 36 वर्ष झाले कथा जिथं असेल तिथे मी कीर्तनामध्ये जाऊन बसतो. त्यांना पुन्हा एकदा कोटी कोटी त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत नमस्कार करतो. कारण आजकालचे महाराज लोक त्यांना ते व्यासपीठावरती बसले की मग आराम करायला जातात. म्हणतात माझ्यानं बसवल्या जात नाही. बाबांचं एवढं वय आहे तरी सुद्धा कीर्तनरूपी सेवेमध्ये आलेले आहेत. खरंच धन्यवाद बाबा. म्हणजे आमच्या गावामध्ये सुद्धा आम्ही सप्ते करत असतो, महाराज सांगत असतो, कीर्तनं असतात. परंतु आमच्या गावामध्ये महाराज लोक बसत नाहीत. मस्त खोलीमध्ये आराम करतात. त्यांना त्यांचं काही वाटत असेल. परंतु बाबांनी मला सांगितलं त्याबद्दल बाबा मी खरंच तुमचा ऋणी आहे की तुम्ही माझ्यासारख्या, मी कुठं शिकायला गेलो नाही कीर्तन, कुठं शिकायला गेलो नाही. मला नाशिकचे महाराजांनी घरी शिकवलं होतं. कृष्णा महाराज होते, त्यांची मी सेवा केली. त्यांनी मला माझ्या गावामध्ये कीर्तन शिकवलं. आणि मी सांगितलंच नाही आजपर्यंत की मला कीर्तन येते. ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला दिंडीतील कोणी कीर्तन करत नव्हतं, त्यावेळेला मी कीर्तन केलं. लाईन नव्हती कुठं, कपिलधाराला. आणि 7-8 महाराज लोक होते. ते म्हणत आम्ही कीर्तन करत नाही, लाईन नाही. आमच्या गावातील असेच वसंताभाऊ सारखे आहेत. ते म्हणत आमच्या गावातलं पोरगं कीर्तन करते. मग त्यांनी मला आणलं. कारण साबळे बाबाचा नियम मोठा खतरनाक होता. कीर्तन नाही तर जेवण नाही. अगोदर कीर्तन दिंडीमध्ये वाटचालीचं आणि नंतर जेवण. हे 7-8 महाराज लोक म्हणत की आज लाईन नाही, आम्ही कीर्तन करत नाही, आमचा आवाज खराब झालेला आहे. मग त्या बाबांनी मला धरून आणलं आणि कीर्तन केलं. त्या दिवसापासून मी कीर्तन करते. तसं हे जे भागवत कथा तुम्ही सांगत आहात, हे सांगणं मोठं भाग्यानं लागते. कारण आपल्या घरी जर बालकाचा जन्म होत असेल तर किती जण सांगतात आजी, किती जण सांगतात. समजा तुम्हाला नातू होणार आहे, कोण कोण सांगते तुमच्या घरी? मी एकदम गावरान भाषेमध्ये बोलू काय, समजून नाही राहिलं का तुम्हाला? आजी तू नातू होणार आहे तुमच्या घरी, तर किती जणांना माहीत होते? मुलाच्या आईला माहीत होते, बरोबर आहे. मुलाच्या वडिलाला माहीत होते, आजीला माहीत होते, आबाला माहीत होते, काकाला माहीत होते, घरादारातल्यांना माहीत होते की आपल्या घरी बाळ कधी जन्माला येणार. म्हणजे मनुष्याचा जन्म कधी होतो हे किती जण सांगू शकतात? कितीतरी जण सांगू शकतात, बरोबर आहे. बरं, मनुष्याचा मृत्यू होणार हे किती जण सांगतात? आजी दवाखान्यात नेलं की डॉक्टर सांगत नाही काय, घरी घेऊन जा म्हणते, पैसे लावू नका याला, हे 2-4 दिवसात मरते, बरोबर आहे की नाही? बाजीवर असला माणूस तर काय म्हणता, आजी तुम्ही आपल्या घरी म्हणतात ना खाली घ्या खाली घ्या खाली, घाटी खरखर बाजू राहिली म्हणजे माणूस मरणार, सांगतात की नाही? मग जन्म होते हे सांगतात की नाही? मृत्यू होते हे सांगतात की नाही? परंतु अमर होते हे कोण सांगणार आहे? कोण सांगणार आहे? का शाहिराची हे शाहिरी आहे. जन्मे व मरने वाला बहु लोग बताते हैं, पर अजर अमर होवे, पर अजर अमर
सारी दुनिया गाता है कोई कोई इन मस्त की बत्ती में. गजल आहे ही गजल. ही गजल काय सांगते? मी सांगितलं बाबांचं, जन्म कधी होणार हे सांगतात, मृत्यू कधी होते हे सुद्धा सांगू शकते, परंतु अजर आणि अमर कशाला होऊ ही भागवत कथा सांगते. आणि ते सांगण्याचं काम प्रत्येक व्यक्तीला येत नाही. हे सांगण्याचं काम त्याला मोठं भाग्य पाहिजे. महाराज म्हणतात भाग्याचे निकडचे बुद्धिमाचे निमिसे. त्याला मोठं भाग्य पाहिजे. हे भाग्यवान आहे. आणि एवढं ज्ञान संपादन असल्यानंतर माझ्यासारख्याच्या कीर्तनामध्ये येऊन बसणं यापेक्षा मोठं भाग्य नाही. ठर विठ्ठल तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे? 10,000 आहे. श्लोक आहे, मी श्लोक सांगतो तुम्हाला. एवढे लोक का आले? आणि बहुतेक पहिल्या दिवसाच्या कीर्तनामध्ये महाराज लोक बी नाही म्हणतात कीर्तन घ्यायला. नाही म्हणतात बा पहिल्या दिवसाचं कीर्तन काही आम्ही घेत नाही. काही गर्दी नसते, काही बरोबर गायक आलेले नसतात, काही मृदंगचारी नसतात. पहिल्या दिवसात आम्ही काही कीर्तन घेत नाही. जे महाराज लोक पहिल्या दिवसाचं कीर्तन घेत नाहीत ते का घेत नाहीत? का घेत नाहीत? कशा करता घेत नसते? त्या महाराजांना समजलंच नाही की कीर्तन कशा करता असते. कीर्तन लोकांकरता असते का? कीर्तन भावासाठी असते का? कोण्या भावासाठी? कीर्तन भाऊनं सांगितलं तर भाऊच्यासाठी असते का? कीर्तन गावासाठी असते का? कीर्तन भावासाठी नसते. कीर्तन देवासाठी. कोणासाठी असते? नुसतं देवासाठी असते, गावासाठी नसते, भावासाठी नसते. कीर्तन कोणासाठी असते? नुसतं देवासाठी असते. आणि ह्या अशा कीर्तनामध्ये जर कीर्तनकार येत नसतील मग दुसऱ्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनाकरता कोणाला सांगावं? कोणाला सांगावं? आणि हे जे महाराज लोक असतात हे नाही म्हणणारे, या महाराज लोकांना खरं ज्ञान झालेलंच नाही. नामचिंतनाचं महत्त्व सांगण्याचं वैभव आपल्याला प्राप्त होते पहिल्या दिवसाच्या कीर्तनामध्ये. मोकळं पटांगण असते बोलण्याकरता. कितीही बोला, कुठेही जा, कुठूनही कुठं या, फक्त नामचिंतनावरती या. आणि नामचिंतनाचं महत्त्व पटवून देण्याकरता महाराजांची संख्या कमी असते ना ऐकणाऱ्याची त्याच्यापेक्षा कमी असते. का? तर महाराज म्हणतात मनुष्यानाम सहस्रेषु, मनुष्यानाम सहस्रेषु कच्चित अपि सिद्धे यतताम अभिसिद्धनाम कच्चित मम वेत्ती तत्वतः. हजारो लाखो करोडो लोकांमध्ये योग याग सिद्धी ध्यानाच्या माध्यमातून भगवंत प्राप्तीचा मार्गाने हजारो लोक प्रयत्न करतात. सर्वचे सर्वजण यशस्वी होतात का? क्वचितच जण. आणि तसं चांगल्याच्या बाजूला कमीच लोक असतात, वाईटाच्या बाजूला लय मोठे जण असतात. महाभारतामध्ये युद्ध झालं, चांगल्याची संख्या जास्त होती की वाईटांची? बोला. होती ना? पांडव किती होते? कौरव. कृष्ण एका इकडे, कृष्णाची सेना, येईची सेना किती, तेची सेना किती? म्हणजे चांगल्याच्या बाजूने कोणी होतं का? भगवान श्रीरामचंद्र प्रभूच्या बाजूने, चांगल्याच्या बाजूने माणसं होते का? वाईटाच्या बाजूने होते की नाही? तसं या कीर्तनामध्ये सुद्धा आहे. पहिल्या दिवसाला नामचिंतनाचं महत्त्व सांगावं लागतं. याच्याच बाजूने लोक महाराज लोक म्हणतात नाही नाही आम्ही पहिल्या दिवसाची तारीखच देतो. का? तर गर्दी नसते. अहो शास्त्रानं सांगितलेलं आहे पहिल्या दिवसाच्या कीर्तनामध्ये काय सांगावं? नामशम कीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाश. किंवा कृष्ण वर्ण तत्वित्सा कृष्ण सांगो पागा शास्त्र पार्षदम. शास्त्रानं सांगितलेलं की पहिल्या दिवसाला काय करावं? भगवंताच्या नामाचं महत्त्व पटवून द्यावं. आता शास्त्र म्हणजे काय? तुम्हाला खूप जण सांगतात की शास्त्र 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 म्हणजे काय? शास्त्राची व्याख्या तरी काय आहे? शास्ती हित हितम तत् शास्त्र. ही काय आहे? शास्त्राची व्याख्या आहे. शास्त्र काय सांगते? झोपजू नका बरं. फक्त झोप आली तुम्हाला विनोदातलं कीर्तन येत नाही, तुम्हाला काही फवार मारल्याशिवाय तुम्ही जागी होत ना. समजते तुम्हाला? शास्त्राची व्याख्या काय आहे? शास्ती हित हितम तत् शास्त्र. जे हिताचं सांगतं, जे हिताचं सांगतं त्याला काय म्हणतात? शास्त्र असं म्हणतात. जे अनहिताचं काय आहे याचं तुम्हाला जाणीव करून देते. आणि जे हिताचं काय आहे, हे जे आहे हे हिताचं तुम्ही काय करावं?
याचं या जीवनामध्ये आचरण करावं. हे जे हिताचं जे सांगतं त्याला शास्त्र असं म्हणतात. दुसरी एक व्याख्या सांगितलेली आहे शास्त्राची ज्ञानेश्वरीमध्ये. दुसरी एक व्याख्या सांगितली आहे. शास्त्र म्हणले ते सांडावे, राज्य ही तृण मानावे, जेन घेववीत म्हणावे विषय ही सर्वदा. शास्त्रानं ज्याचा त्याग सांगितला त्याचा तुम्ही आपण त्याग करावा, मग ते राज्य का असो ना. परंतु ही शास्त्राची व्याख्या तुम्ही आपण एक तास सोडवत नाही. तुम्ही आपण धुऱ्याच्या शेती कधी एक भावाचा तास असला तर तुम्ही सोडसाल, नाही सोडवत. आणखीन एक शास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे. ती शास्त्राची व्याख्या अशी आहे. प्रवृत्तिर्वा निर्वृत्तिर्वा, प्रवृत्तिर्वा निर्वृत्तिर्वा नित्येन पृथकेन वा पूसाम येन उपदिश्यन्ति तत् शास्त्रहितम. काय सांगते? मनुष्य जीवन जगत असताना तुम्ही आपण प्रवृत्त कशामध्ये व्हावं आणि निवृत्ती कशामधून घ्यावी हे जे सांगतं त्याला काय म्हणतात? शास्त्र असं म्हणतात. तुम्ही आपण मानवीय जीवन जगत असताना कशामधून कशा प्रकारे निवृत्ती घ्यावी, तिजोरीच्या चाव्या कशा सुनेच्या हातात देऊन द्याव्या म्हणजे याच्यातून निवृत्ती व्हावी, संसारातून आपली निवृत्ती कशी व्हावी आणि आपण प्रवृत्त कशामध्ये व्हावं हे जे हिताचं तुम्हा आपल्याला सांगते याला शास्त्र असतं म्हणतात. आणि शास्त्रानं सांगितलेलं आहे की पहिल्या दिवसाला काय पाहिजे? भगवंताचं नामचिंतन पाहिजे. का पाहिजे भगवंताचं नामचिंतन? तर भगवंताचं नामचिंतन कसं आहे? मंगल आहे. मंगल कसं आहे? सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, विठ्ठला केला मारी, विठ्ठला केला मारी. सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, भगवंताचं नाम कसं आहे? मंगल आहे. मंगल मंगल 3 प्रकारचे आहेत. मंगलसिंग डाकू नाही बरं, नाही तर समजसाल मंगलसिंग डाकूच म्हणून राहिले का. मंगल 3 प्रकारचे आहेत. पहिलं मंगल आहे भगवंताचं नाम मंगल आहे. दुसरं मंगल आहे वस्तुनिष्ठ मंगल आहे. आणि तिसरं जे मंगल आहे ते शिष्टाचाराचं मंगल आहे. शिष्टाचाराचं मंगल म्हणजे या आबाजीच्या आपण पाया लागतो. आबाजीच्या पाया लागलो की आबाजी काय करतात? आपल्याला आशीर्वाद देतात ना. आता पायाच लागत नाही तसं करतात. कसं? पूर्वीचे लोक पाया लागत. आता या मृदंगाचार्यानं उत्कृष्ट मृदंग वाजवत आहेत. यांनी जर आबाजीच्या पायाला हात लावला, डोकं ठेवलं, आबाजी काय आशीर्वाद देतील? काय देतील? हाय बाय हॅलो. आता जुने संस्कार भरून गेले लोक. आशीर्वाद काय देत पहिले सांगा? तुमच्या गावात देत नाही त्या आजी? हा काय आशीर्वाद देत जुने लोक? भुलले काय? भुलले. तर या व्यक्तीची कीर्ती कशी पाहिजे? वाढली पाहिजे की नाही? मग काय आशीर्वाद देत? कीर्तिवान भव. बरोबर आहे? कीर्तिवान भव. दुसरा आशीर्वाद देत आयुष्यमान भव. बरोबर आहे? अहो श्लोक आहे ना. कृत्य दिवादनशीलस्य नित्यं वृद्ध उपसेविनः चत्वारिदशे वर्तन्ते आयुर्विद्या यशो बलम्, आयुर्विद्या यशो बलम्. काय काय वाढते? आयुष्य वाढते, विद्या वाढते, अंगामध्ये शक्ती वाढते आणि बल वाढते आणि कीर्ती वाढते. हे जुने लोक आशीर्वाद देत. त्यानंतर वस्तुनिष्ठ जे सांगितलं मी, आपल्या घरी पूर्वीच्या काळी ज्वारी गहू धान्य आणलं की काय करत? त्याची पूजा करत की नाही? मकान बांधलं तसंच जातो का आपण? पूजा करतो ना. गाडी आणली की पूजा करतो ना. मग आता याच्या पुढे काय करायची? एक वस्तुनिष्ठ मंगल आहे, दुसरं शिष्टाचाराचं मंगल आहे, तिसरं भगवंताचं नाम मंगल आहे. लक्षात ठेवायचं. मी काय सांगितलं तुम्हाला? आणि हे पटवून जे देणारे आहेत आजच्या अभंगाच्या माध्यमातून
ते स्वतः तुकोबारा कोण आहेत? तुकोबारा कोण आहेत? तुमच्या आमच्यासारखे नामाचे जापक नाहीत. तुम्ही आपण काय आहोत? नामाचे जापक बी नाही. आपण जापक बी नाही. मी दुसरा शब्द सांगतो, थोडंसं वाईट वाटेल. आपण गरजू आहोत. गरजू. गरज पडली तर राम 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 राम. गरज नसली की नामाचे जापक असतील काही जण, नित्यनेमानं माळ घेणारे असतील, काही हरकत नाही. परंतु तुकोबारा आहे जे नामाचं महत्व पटवून देतात ते कोण आहेत? आम्ही नामाचे धार. कोण आहेत? स्वतः नामाचे धारक आहेत. तुकोबारा काय म्हणतात? आम्ही नामाचे धारक. आता इथं च लावला, नामाचे च लावला म्हणजे इतर विषयाची व्यावृत्ती संपुष्टात येते. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मला कीर्तनामध्ये विनोद जास्त येत नाही. विनोद नावाचा व्यक्ती असला तर चालते, टाळ वाजवायला, मृदंग वाजवायला, गायन करण्याकरता. विनोदात कीर्तन आपल्याला येत नाही. परंतु तुकोबारा काय म्हणतात इथं? आम्ही नामाचे च लावला म्हणजे इतर विषयाची व्यावृत्ती संपुष्टात येते. म्हणजे आम्ही फक्त आणि फक्त कशाचे धारक आहोत? नामाचे. आता च हा च मोठा गमतीचा च आहे बरं. हा गावामध्ये च खूप मोठा योग्य व्यक्तीच्या ठिकाणी लावा लागते. नाही तर हे च कशाचा च असते? शाळेत शिकवल्या जाते आपल्याला, म्हणा बरं. कशाचा? हा मोठा हिशोबशीर वापरायला लागते. नाही तर हा चांगलेचे मोठे रस्ते बाजूला साफ करून टाकते. च बरं मी च सांगत आहोत. हा च जो तुकोबारांनी लावला, या च चा अर्थ तुम्हाला वेगळा वाटत असेल. बघा मी तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका आईला 3 मुलं होते. म्हणजे च म्हणजे इतर विषयाची व्यावृत्ती संपुष्टात जाते. च म्हणजे फक्त नामाचे म्हणजे नामाचेच, इतर विषयाकरता आम्ही आलेलोच नाही, हा विषय येथे निर्माण होतो. 3 मुलं होतं त्या आईला. 3ही मुलं रडत होते आणि त्या आईनं त्या मुलांचं रडणं ऐकल्यानंतर लवकर जवळ गेली आणि सांगितलं, मला खूप काम धंदा आहे, तुम्ही कशा करता रडता, सांगा लवकर. ती मुलं काही बोलायला तयार नव्हती. त्यानंतर त्या आईनं पुन्हा त्या मोठ्या मुलाला विचारलं, तुला खाऊ देऊ का? तो म्हणाला नाही. तुला दूध देऊ का? तो म्हणाला नाही. तुला जेवण वाढवून देऊ का? तो म्हणत होता नाही. आईनं 10ची नोट काढली आणि सांगितलं, तुला बिस्कुटचा पुडा आणायचा आहे का? त्या मुलानं पटकन 10ची नोट हाती घेतली आणि बिस्कुटचा पुडा आणायला गेला. म्हणजे एका मुलाचं रडणं थांबलं. कशामुळे? बिस्कुटचा पुडा. बरोबर आहे ना? 2 नंबरचा मुलगा आता तो सुद्धा रडत होता. त्याच्या आईनं सर्व 3-4 पर्याय सांगितले. तुला भूक लागली का? तो म्हणत होता नाही. तुला दूध देऊ का? नाही. दूध काला देऊ का? नाही. चॉकलेट देऊ का? नाही. बिस्कुट देऊ का? नाही. आईनं म्हटलं कॅडबरी देऊ का? त्यावेळी त्या मुलानं मान हलावली. 10 रुपयाची नोट काढली आहे आणि त्याही मुलाला दिली. 2 मुलांचं रडणं थांबलं. एकाचं बिस्कुटच्या पुड्यावरती थांबलं, दुसऱ्याचं कशावरती थांबलं? कॅडबरीवरती थांबलं. तिसरा लहान होता, तो रडतच होता. आई त्याला म्हणायला लागली, बाळा तू का रडतोस? तुला दूध देऊ का? दुधाचा काला देऊ का? चॉकलेट देऊ का? बिस्कुटचा पुडा देऊ का? खेळणं देऊ का? हत्ती देऊ का? तो मुलगा म्हणत होता, मला यातलं काहीच नाही पाहिजे, फक्त काय पाहिजे? तूच माझ्या जवळ राहा. म्हणजे काय पाहिजे होती त्या मुलाला? काय पाहिजे होती? आईच पाहिजे होती. हा च तसा तुकोबारा इथं म्हणतात आम्ही नामाचे, दुसरं काहीच नाही. हा तुमच्या दृष्टांत लक्षात आला असेल असं मला वाटते. परंतु तरीही तुम्हाला अजून सांगतो. एका सुशिक्षित घरामध्ये
एक व्यक्ती अमेरिकेला जात होता. नीट आहे, नामाचेच आहे, या विषयावर मी बोलत आहे. तुकाराम म्हणतात आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाशिवाय दुसरं काहीच घेणार नाही. कारण न लागे जाणावे नेणावे, गावे आनंदे नाचावे. त्यावेळेला तो जी व्यक्ती अमेरिकेला जात होती त्या व्यक्तीने घरातील, समजा आता एखादी व्यक्ती आपल्या जर पुण्यात विदेशामध्ये किंवा कुठं यात्रेला कुठं जात असली तर विचारते की नाही घरातली जाणारी व्यक्ती काय काय आणावं लागते. मग त्या व्यक्तीनं आपल्या बहिणीला विचारलं, ताई तुला काय आणू. त्यावेळेला त्याच्या ताईनं सांगितलं मला घड्याळ आणायचं. घड्याळ झालं एक. त्यानंतर त्यांनी आईला विचारलं, आई तुला काय आणू. आईनं सांगितलं मला एक पातळ आणायचं. मुलगा जात कुठं होता, झोपले तुम्ही, कुठे जात होता, विदेश. नक्की झोपले. अमेरिकेला जात होता. अमेरिकेला पातळ भेटते काय, तिकडे पातळ घालणारे लोकच नाहीत. पण तरी सुद्धा त्या आईने काय सांगितलं मला पातळ आणायचं. मुलाला सांगितलं तुला काय आणू. तो म्हणाला मला मोबाईल आण, चांगला महागडा मोबाईल आणा. ज्या वेळेला त्या व्यक्तीनं आपल्या पत्नीला विचारलं तुला काय आणू, त्याच्या पत्नीनं गुपचूप एक चिठ्ठी घेतली, त्या चिठ्ठीवरती लिहिलं आणि त्या चिठ्ठीच्या घड्या केल्या आणि पतीच्या जवळ दिली आणि सांगितलं ही चिठ्ठी अमेरिकेमध्ये गेल्यानंतर उघडायची आणि जे असेल ते मला आणायचं. या व्यक्तीनं अमेरिकेला गेला, सर्व कार्य केलं. मग त्याला शॉपिंग करायची होती. त्याच्याजवळ आठवण होती की आपल्याला काय काय सांगितलं होतं. आईनं पातळ सांगितलं होतं, ताईनं काय सांगितली होती, घड्याळ सांगितली होती, मुलानं काय सांगितलं होतं, मोबाईल सांगितलं होता. त्यानं ते सर्व खरेदी केलं आणि त्यानंतर त्यानं पत्नीची आठवण आली. पत्नीची आठवण सर्वात शेवटी आली त्याला. काही काही जणांना लय लवकर येते. पहिले पत्नीचं सामान घेऊन घेतात, मग आईचं घेतात. मग त्यानं शेवटी पत्नीनं सांगितलेली चिठ्ठी घेतली, ती चिठ्ठी वाचली. त्या चिठ्ठीवरती लिहिलेला होता फक्त एकाचा आकडा. काय लिहिलं होतं, एक. आता अमेरिकेला जाणारा व्यक्ती तो कमी बुद्धिमान असेल का, आपल्यासारखा आहे का, खूप शिकलेला व्यक्ती, परंतु त्यानं तो एकाचा आकडा पाहिला आणि त्याची मेमरीच चालेना. हा एक म्हणजे काय, तो विचार करे याच्यात तर दुसरं काही लिहिलं नाही. पत्नीनं सांगितलं होतं की मला जे पाहिजे ते मी या चिठ्ठीवरती लिहिलेलं आहे. आता लिहिलेलं आहे म्हणतो तर एकच लिहिलेलं आहे, मग काय आहे नेमकं हे एक म्हणजे काय आहे. तो विचार करायला लागला. तो म्हणाला नाही, आपल्याला जी पत्नी मिळाली हे काही साधारण नाही. आपण जरी अमेरिकेला आलो असेल पण आपली पत्नी आपल्यापेक्षा एक काकण पुढे आहे. याचा अर्थ काय बरं, कोणाला विचारत शिकलेला इंजिनियर अपमान वाटेल ना की या चिठ्ठीवरती काय दिसत आहे, एकाचा आकडा दिसत आहे. कोणाला विचारतात काय म्हणेन, कोण काय वाणीसारखा माणूस हा इंजिनियर झालेला आहे, याला एक दिसत नाही. त्यानं ती चिठ्ठी तशीच खिशात ठेवली. घरी आला, सर्वांना सर्व वस्तू दिल्या, पत्नीच्या जवळ खोलीमध्ये गेला आणि विचारायला लागला, का गं तू मला काय लिहून दिलं होतं. ती म्हणाली मी तुम्हाला जे लिहून दिलं होतं. मग म्हणे मी ते आणलं का. म्हणे तिनं आजूबाजूला पाहिलं आणि सांगितलं म्हणे हो तुम्ही ते आणलं. म्हणजे मी काहीच तर नाही आणलं तुझ्यासाठी. तर म्हणे हो तुम्ही माझ्यासाठी आणलं. म्हणे मी काय आणलं तुझ्यासाठी. तर म्हणे हो तुम्ही आणलं माझ्यासाठी. म्हणे काय लिहिलेलं होतं चिठ्ठी. म्हणे तुम्ही वाचलं नाही का. म्हणे हो. म्हणे काय होतं. म्हणे एकाचा आकडा. म्हणे मग म्हणजे मीनं सांगितलं होतं तुम्ही एकटे अमेरिकेला गेले, एकटेच घरी तिकून अमेरिकेहून काही म्हणजे एकटे गेले एकटेच घरी आहे. याचा अर्थ काय होते, च या चचा उपयोग तुकोबारांनी कुठे लावलेला आहे, तुमच्या आमच्यासारखा कुठेही लावला. तुकोबारा काय म्हणतात आम्ही नामाचे धारक. आणि ही जी सेवा तुकोबाराची नामचिंतनाची हे आजची नाही आहे. आजची आहे का, नाही 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 आजची जन्म आजची सेवा नाही. तुका म्हणे देवा आमची जुनाट ही सेवा, भगवंताच्या नामचिंतनाची तुकोबाराची सेवा करतात ही आजची नाही आहे. कारण युग परत्वे तुकोबारा कोण्या ना कोण्या रूपामध्ये आहेतच. आणि काय करत आहेत त्या युग परत्वे, ते फक्त काय करत आहे, नामचिंतनच करत आहे. जे तुकोबारा भगवंताच्या नामचिंतनाचं महत्त्व सांगत आहेत, तुम्हा आम्हाला पटवून देत आहेत, ते नाम आहे तरी कसं आहे. भगवंताला नावारूपाला आणलं तरी कोणी, कारण नावारूपाला आणल्याशिवाय त्याचं नाम घेणं शक्य नाही. कारण भगवंत कसा आहे, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. कोण म्हणतं हे, कोण म्हटलं,
कबीर महाराज कबीर म्हणतात, महाराज. रंग नाही रूप नाही नहीं वर्ण छाया, निर्विकार निर्गुण तूही रवराया, मैं गुलाम. मग ज्या भगवंताचा निर्गुण निराकार असलेल्या भगवंताला सगुण साकार साधू संतांनी केला. कारण निर्गुण निराकार असलेल्या व्यक्तीला किंवा निर्गुण निराकार असलेल्या भगवंताला सगुण साकार केल्याशिवाय त्याचं नामचिंतन घेणं शक्य नाही. कारण निर्गुण कसं आहे ते दिसत नाही, सगुण कसं आहे ते दिसते. तुमच्या गावातल्या लोकांना भूक लागते काय? बाई, ताई तुला भूक लागते? बाबू नाही बोला, भूक लागते का तुमच्या गावातला? भूक कशी आहे बोला ना. निर्गुण. भूक दिसते काय? भूक कशी आहे? निर्गुण. मग ती सगुण भाजी भाकर वरणाला काय होते? पूर्ण होते. पण तिला पूर्ण करण्याकरता काय पाहिजे? सगुण पाहिजे. तहान लागली आपल्याला, पाणी काय आहे? तहान ही कशी आहे? दिसते काय तहान लागली तर? नाही. मग त्यावेळेला सर्व साधू संतांनी सांगितलं की देवा, तुझ्या नामचिंतनाचं महत्त्व आम्ही पटवून सांगतो, परंतु तुला काय करावं लागेल? अवताराला यावं लागेल, तुझं नामकरण करावं लागेल. जे भगवंताचं नामकरण सर्व सकल साधू संतांनी केलं ते काही कोणाच्या आत्यानं केलेलं नाही. कोण्या आत्यानं देवाचं नामस्मरण केलं, नाम ठेवलेलं नाही. जे नाव ठेवलं ते नाव कसं आहे? महाराज म्हणतात, नाम गोड नाम गोड. भगवंताचं नाव कसं आहे? गोड. काही जणांना शुगर आहे, शुगर आहे की नाही काही जणांना, मग गोड चालते का? पण भगवंताचं नाम कसं आहे? गोड आहे. हे गोड असलेलं नाम तुम्हाला सर्वांना चालते, बरोबर आहे. भगवंताचं नाम मंगल आहे, तुकोबऱ्या नामाचे धारक आहे. भगवंताचं नाव काय आहे? गोड आहे. जे नाम अमृताहुती गोड, अमृताहुती गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुती गोड, अमृताहुती गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. भगवंताचं नाम गोड आहे. किती गोड आहे अशोक महाराजांनी सांगितलं, अमृताहुनी गोड. बरं, जे नाम भगवंताचं तुम्हा आपल्याला घ्यायचं आहे, हे नाम गोड आहे, अमृतापेक्षाही गोड आहे. परंतु हे घेण्याकरता काही अवघड असं नाम नाही. एखाद्या मुलाचं नाव काय असते? मोठं किचकट असतं, घेतल्या जाते काय? आजीच्या आताचे नवीन नाव घेतल्याच जात नाही, मुलीचे सुद्धा नाव घेतल्या जात नाही. परंतु हे नाम घेण्याकरता तुकोबारा म्हणतात किती अक्षरांचं काम आहे? 2 अक्षराचे काम, 2 अक्षराचे काम, 2 अक्षराचे काम, 2 अक्षराचे काम. उच्चारे राम राम, उच्चारे राम राम, उच्चारे राम राम, उच्चारे राम राम, उच्चारे राम राम.
2 दोची अक्षराचे काम, जास्त अक्षर पाहिजेत नाहीत. भगवंताचं नाम काय आहे सांगितलं मी, मंगल आहे. भगवंताचं नाम गोड आहे. भगवंताचं नाम घेण्याकरता काहीच खर्च करावा लागत नाही. काही न लागे एक भावाचे कारण. तुकोबारांनी तुम्हा आम्हाला शपथ घेऊन सांगितलं, तुका म्हणे आण विठोबाची. एवढं सर्व सांगितल्यानंतरही तुम्ही आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही, याची खंत तुकोबाराजीच्या मनामध्ये होती. आणि ज्या वेळेला व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये इतर जगनांच्या विषयी काही ना काही कळवळ असतो, त्यावेळेला त्या व्यक्तीला काय करत असतात, गरज नसतानाही तसं बोलावं लागतं. नीट ऐका मुद्दा. काही वेळेला गरज नसतानाही तसं बोलावं लागतं. काही वेळेला आग्रहापोटी बोलावं लागतं. काही कार्य करायचं असलं तर ते आग्रहापोटी करावं लागतं. काही वेळेला गरज नसताना कशाकरता बोलावं लागतं, एखाद्या वेळेला आग्रहापोटी बोलावं लागतं. काहीच गरज नाही, परंतु आग्रह केला तर त्या व्यक्तीला ते करावंच लागतं. आणि एखाद्या वेळेला गरज असते, ते गरजेनुसार गरज आपली नसली तरी इतराची असते, त्यानुसार अनुषंगाने ते काय करावं लागतं, कार्य करावं लागतं. तुम्ही आपण सर्वजण इथं बसलेले आहोत. इथं प्रत्येक व्यक्ती आपापल्या भोवती जीवन जगत असताना एक वलय निर्माण करतो. प्रत्येक व्यक्ती त्या वलयामध्ये राहूनच ती व्यक्ती जीवन जगत असते. त्या व्यक्तीनं आपल्या भोवती असे काही वलय निर्माण केलेली असते, अशी काही जागा निर्माण केलेली असते, अशी काही क्रीडे निर्माण केली असते. गावरान भाषेमध्ये सांगायचं झालं तर किंमत तयार केली असते की त्या व्यक्तीचं नामस्मरण किंवा इतर ती व्यक्ती हजर नसताना नाव काढलं म्हणजे हुबेहूब त्या व्यक्तीचं चित्र काय होते, आपल्या समोर उभं राहते. आता आबाचं नाव काढलं की तुमच्या समक्ष चित्र उभं राहते. तुमच्या गावातील कितीही व्यायाम करणारे लोक त्यांच्यासोबत पाठवा, मुलं पाठवा, मुली पाठवा. व्यक्तिमत्व कसं आहे, निर्मळ आहे, बरोबर आहे ना. तसं त्या व्यक्तीचं नाव घेता बरोबर मग ती व्यक्ती इथं हजर असो किंवा नसो. 10 जण जर हजर आहेत तिथं आणि 10 जण चर्चा करत आहेत, चर्चा करत असताना एक जण जर म्हणतो की ती व्यक्ती तशी नाही, ती व्यक्ती वाईट आहे, तर 9 जण काय म्हणतात त्यांच्या पाठीमागं, नाही ती व्यक्ती तसं वागणे शक्यच नाही. का म्हटलं त्यांनी तसं, कारण त्या व्यक्तीनं मानवी जीवन जगत असताना स्वतःभोवती असं एक विश्व निर्माण केलं, असं एक वलय निर्माण केलेलं आहे. तसं तुकोबारांनी आपल्या भोवती एक विश्व निर्माण केलं होतं की तुकोबारांना नामाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. हे ज्यांच्या लक्षात आलं नसेल त्यांना दृष्टांत देऊन सांगतो. भारतीय क्रिकेट टीममध्ये लक्षात आहे, जो कप्तान होता महेंद्रसिंग धोनी, या महेंद्रसिंग धोनीनं भारताला फुटबॉलचा कप मिळवून देण्यामध्ये योगाचं मोलाचं योगदान केलं. मी जे सांगितलं ते बरोबर आहे का बोला. असे म्हणतात चूक आहे, तुमचं काय होतं. महेंद्रसिंग धोनी यांनी भारतीय हॉकी टीमला हॉकीमध्ये विश्वकप मिळवून देण्याकरता तोलामोलाचं योगदान दिलं. बोला का. त्या व्यक्तीचं नाव तुमच्या डोळ्यासमोर आलं म्हणजे त्या व्यक्तीनं कशामध्ये काय केलं हे तुम्हाला समजलं की नाही. म्हणजे तुकोबाराचं नाव जर आम्ही तुमच्या समक्ष घेत आहोत, तुकोबारांना आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये काय केलं, नामचिंतनच केलं. मग तरी तुकोबारा प्रश्नार्थक भाषेमध्ये का बोलले. अभंगाच्या माध्यमातून जर विचार केला तर तुकोबारा या अभंगामध्ये सरळ सरळ भाषेमध्ये का बोलले नाही, प्रश्नार्थक भाषा वापरली. तर त्याचं उत्तर असं आहे मायबाप, बोलता वाटे सोपे, बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे, नव्हे वैराग्य सोपारे, म्हणजे बोलता न वाटे करी. मग जे लोक बोलतात समाजामध्ये आणि तसं करत नाही त्याचं काय, तर तुकोबारा त्यांना सांगतात, दंभ करी सोंग मानावया जग, मुके बोले त्याग मनी नाही. फक्त दांभिकतेचा डोंभारा मिरवण्याकरता हे लोक समाजामध्ये असं वागत असतात. तसं तुकोबारांनी केलेलं नाही. कारण तुकोबाराचं जीवन कसं आहे, संपूर्ण जीवन. तुका म्हणे, तुकोबारा म्हणतात, माझ्या या वाणीनं जर मी भगवंताचं नामचिंतन करत नसेल तर माझी ही जीवा जडून जाऊ दे. एवढी तीक्ष्ण भाषा तुकोबारा स्वतःच्या जीवेकरता वापरत आहेत. मग ते तुकोबारा असं का बोलले, कारण ज्ञानेश्वरीमध्ये पुन्हा एक उभी आहे. बोलत असताना मोठं विचारपूर्वक बोलावं. कुणाशी बोलत आहे, किती बोलावं, कुठं बोलावं,
बोलताना तुम्ही आपण काय कोणची मर्यादा ओलांडू नये, कारण ज्ञानेश्वरीमध्ये अशी ओवी आलेली आहे, अर्थ बोलाची वाट पाहे तेथ अभिप्रावोची अभिप्राया देवी, भावाचा फुलवरा होत जाय मतीवरी. मी काय बोलणार आहो, किती सांगणार आहो, हे प्रत्येक जणाच्या मनामध्ये वेगवेगळा तर्क आहे. मी जर जो शब्द बोलला तो शब्दाचा अर्थ वेगवेगळा लावणारे लोक इथे बसलेले आहेत. म्हणून बोलत असताना मोठं सांभाळून बोलावं लागते. मग तुकोबराय प्रश्नार्थक भाषेमध्ये इथे बोलत आहे, मग तुकोबरांना अशी प्रश्नार्थक भाषा वापरण्याची गरज काय होती? दुसरा त्यांना कोणी आग्रह केला का? कारण काही गोष्टी आग्रहास्तव कराव्या लागतात. तुम्हाला मी दृष्टांत देऊन सांगतो. लता दिदींना ओळखता ना तुम्ही सर्वजण? लता दिदींचं नाव आळी ऐकलं? गायक लता दिदी. त्या लता दिदींच्या इकडे सर्व पिक्चराचं काम पूर्ण झालं गायनाचं, आणि एकच गीत राहिलं होतं. आणि लता दिदींचं असं धोरण होतं की ते संपूर्ण गीत अगोदर वाचून घ्यायचे आणि नंतर ते गीत त्यांना आवडलं तर ते गायचे. मग संपूर्ण त्या पिक्चराची गीतं लता दिदींनी गायली आणि एका गीताला नकार दिला. संपूर्ण शूटिंग झालेली होती त्या पिक्चराची, संपूर्ण पैसा खर्चून सर्व निर्माते, डायरेक्टर, प्रोड्युसर सर्वजण आपापलं कार्य संपूर्ण नुसतं एका गीताच्या नाव पूर्ण राहिलं होतं. लता दिदी ते गीत गायला तयार नव्हते. बऱ्याच जणांनी त्यांना आग्रह केला, परंतु तरीसुद्धा ते गीत गाणार नव्हते. मग ते गीत कोणचं होतं? क्या करू राम मुझे, आलं ना तुमच्या लक्षात? बुड्ढा मिल गया. मग ते लता दिदींना असं चीट वाटत होतं गीत गायला. मग त्यावेळेला R.D. बर्मन साहेब तिथं गेले. त्या प्रोड्युसरने सांगितलं की एवढं लता दिदींना समजून सांगा की हे गीत कसं आहे, आणि या गीताशिवाय तुम्ही गायलं नाही तर हा पिक्चर होणार नाही. आता एवढ्या सुंदर आवाजावाले दोन चांगले गायक असल्यानंतर माझ्यासारखा बेसुऱ्या चांगला गायणार आहे काय? गायणार नाही. मला सोडून द्यावं लागते याच्यावरती, कोण की आपल्याला आवाज नाही. कीर्तनकार जरी असेल तरी सुद्धा मला आवाज नाही, मला ठेका ताल सर्व येते पण मला स्वर नाही. मग आता ही माझी चूक मी कबूल करत आहे, बरोबर आहे की नाही? पण तर त्यावेळेला R.D. बर्मन साहेबांना त्या सर्व डायरेक्टरनी सांगितलं की तुम्ही एवढं आमचं कार्य करा, तुम्ही लता दिदींना समजून सांगू शकता. त्यावेळेला ते R.D. बर्मन साहेब लता दिदींजवळ गेले आणि सांगितलं की देखो लता दीदी, ये जो सब पिक्चर होईल आहे याच्यातलं फक्त जरासं की एक गाणं राहिलं, आणि एवढं गाणं जर तुम्ही गायलं नाही तर तुमचं मार्केटाशिवाय असं चांगलं मार्केट आहे की तुमच्या या आवाजाला कोणी दुसरा तुमचा आवाज नाही, हे दुसरं गीत कोणी गाऊन आपली मार्केट पाळून घेणार नाही. मग तुम्ही काय करा, एवढं गीत गा. त्यावेळेला लता दिदी म्हणायला लागली, हट, हे असलं गाणं मी गात नाही. त्यावेळेला सांगितलं त्यांनी R.D. बर्मन साहेबांनी, लता दिदी या गाण्यामध्ये दुसरं काहीच नाही, नुसतं विनोद आहे. विनोद. क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया. आता तुम्ही तर म्हणत लग्नच नाही केलेलं, तुमचा आणि या गाण्याचा काही संबंधच नाही, नुसतं हे विनोदी गाणं म्हणून आहे, एवढं गा. आणि लता दिदींनी ते गाणं गायलं. आता ते गाणं लता दिदींनी स्वतःहून गायलं की आग्रहाहून गायलं? बोला, झपले काय? 11 वाजे देतलं कीर्तन बंद करत नाही मी आज. 11 वाजे देतलं, अजूनचं पहिलं चरण झालं नाही, बरोबर आहे ना? कशामुळे गायलं लता दिदींनी? आग्रह, बरोबर आहे ना? मग तुकोबरायांना इथं कोणी आग्रह केला होता का की नामाचं महत्त्व तुम्ही लोकांना प्रश्नार्थक भाषेमध्ये समजून सांगा? दुसरं दृष्टांत तुम्हाला. दुसरा काय आहे? एक आग्रहापोटी, दुसरं गरजेपोटी. काही वेळेला काही कार्य गरजेपोटी करावं लागतं, बरोबर आहे? आता आज मी स्वेटर आणलेले, माझं स्वेटर मी दुसऱ्याला देऊन दिलं. वसंताबाबांना सांगितलं की जाता जाता तुमच्याजवळून मी स्वेटर घेऊन जाईल. मुक्ताबाईच्या वारीला आले की देऊन दे. त्यांनी हो म्हटलं. कशामुळे? मला गरज आहे, बरोबर आहे ना? गरजेपोटी काही कार्य ते करत आहे. तुमच्या लक्षात नसेल तर दुसरं सांगून देतो. नाथबाबांच्या घरी नाथबाबांचं नाव घेतलं म्हणजे नाथबाबा कसे आहेत? शांत. नाथबाबांना रागच येत नव्हता. आजपर्यंत नाथबाबांना राग कोणी आणून दिला नाही. परंतु चांडाळ चौकडी तिथं बसलेली होती. कुठं? जिथं नाथबाबांचं गाव आहे पैठणला, तिथं त्या वट्यावरती, कुच्चर वट्यावरती बसलेली होती. आणि एका ब्राह्मणाच्या नावाच्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीचं नाव सुद्धा सांगतो मी तुम्हाला, हरिपंडित. त्या हरिपंडिताला काय होतं? काम पडलं होतं. कशाचं? मुलाची मुंज होती आणि मुलीचं लग्न होतं.
गावोगावी पूर्वी लोक उसने पैसे मागायचे की नाही. आता लोक उसने पैसे मागत नाहीत. बँकेतून कर्ज काढून घेतात, नाही तर व्याजानं काढतात. पूर्वीचे लोक लग्न करतात आणि काही कार्य असलं तर गरिबाला मदत करायची. मग त्यावेळेला त्यांनी पैठणमध्ये फिरायला सुरुवात केली. फिरता फिरता या चांडाळ चौकडीच्या जवळ ते आले आणि त्या चांडाळ चौकडीनं सांगितलं, महाराज कुठं फिरत आहात? त्यांनी सांगितलं, मला असं असं कार्य आहे, मुलाची मुंज आहे आणि मुलीचं लग्न आहे आणि मला पैसे पाहिजेत. त्यांनी सांगितलं, किती पैसे पाहिजे? जेवढे म्हणसान त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही तुम्हाला देऊ, परंतु तुम्ही आमचे काय करा, काम करा. तुम्ही नाथ महाराजांच्या घरी जा, तिथं राहा आणि त्या नाथ महाराजांना काय करा, राग आणा. राग असं जर तुम्ही राग आणून दिला तर आम्ही, तुम्ही 10,000 मागत असाल तर आम्ही 20,000 देऊ. पैज लागली तिथे त्या चांडाळ चौकडीची आणि त्या ब्राह्मण बुवाची. मग त्यांनी सांगितलं, काय हरकत नाही, नाथबाबाला राग आणलं म्हणजे काय, आपण राग आणून देऊ, 20,000 घेऊन घेऊ. सरळ नाथबाबाच्या घरी गेले. आतमध्ये घेतलं नाथबाबांनी. ते शिव्या देत होते. नाथबाबा म्हणत, आत येऊन शिव्या द्या. आतमध्ये बसवलं, त्यांचे पाय धुतले, पाणी दिलं, जेवण दिलं. 2-4 दिवस ते रोज काही ना काही खोडसाल धंदे करायचे. नाथबाबा काहीच म्हणायचे, गिरजा आईसाहेब काहीच म्हणायचे नाही, कारण ते शांत होते ना, त्यांना राग येणार होता का नाही. मग असं करता करता त्या ब्राह्मण बुवांना समजलं की यांना असा सहजासहजी राग येत नाही. मग याकरता काय करावं, तर काही अशी खोडी करावी की जेणेकरून पतीचं काय होईल, पतित्व जागी होईल. मग त्यांची पत्नी ज्या वेळेला गिरिजा आईसाहेब वाळत होती त्यावेळेला त्यांनी टुनकनी उडी मारली आणि गिरिजा आईसाहेबांच्या पाठीवरती बसली. त्यावेळेला नाथ महाराज म्हणायला लागले, बघ जा, तुमच्या पाठीवरती कुणी बसलेला आहे, पडेल, त्याला इजा होईल. त्यावेळेला सांगितलं गिरिजा आईसाहेबांनी, काळजी करू नका, मला हरिपंडिताला वागवण्याची सवय आहे. आणि हे शब्द ज्या वेळेला ऐकले त्यावेळेला ते ब्राह्मण बुवा खाली उतरले. त्याला काय वाटलं होतं की पत्नीची छेडखानी केल्यानंतर नाथबाबांना राग येईल, म्हणून त्यानं पत्नीची छेड केली, परंतु तरी सुद्धा राग आला नाही. असं पाहिल्यानंतर तो नाथबाबांच्या चरणावरती गेला आणि सांगायला लागला, नाथबाबा मला क्षमा करा, मी पैज जिंकण्याकरता तुमच्या घरामध्ये आलो, तुम्हाला शिव्या दिल्या, तुमच्या पत्नीची छेडखानी केली, मी कपटी आहे, मी पापी आहे. नाथबाबा म्हणायला लागले, अरे बाबा तू पैजे करता कशाला हे केलं, मला सांगायला तर पाहिजे होतं, तुला काय कारण आहे ते सांगता. त्यावेळेला त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली की तिथं चांडाळ चौकडी बसली आहे. त्यांनी सांगितलं, तुम्हाला 10,000चं काम असेल तर मी 20,000 देतो, तुम्ही काय करा, मला फक्त राग आणून द्या. नाथबाबा म्हणाले, झालं एवढंच आहे, जर मला राग आला तर तुला किती भेटतात, 20,000 भेटतात ना, काहीच हरकत नाही म्हणत, मी शिव्या देणार नाही. नाथबाबांनी काय सांगितलं, मी शिव्या देणार नाही, फक्त मी राग आला असं तुला काय करणार आहे, देखावा करणार आहे. तसं चुलीतील जळतं लाकूड घेतलं हाती आणि सांगितलं, तू पळ समोर, मी तुझ्या मागत राहतो. आणि त्या चांडाळ चौकडीच्या समोरून ते ब्राह्मण बुवा पळून गेले. त्यांच्या मागं नाथबाबा होते, त्यांच्या हाती जळतं लाकूड होतं. त्या लोकांना काय वाटलं, नाथबाबांना काय आला, राग आला असं वाटलं ना. शर्यत कोण जिंकलं, ब्राह्मण बुवा जिंकले. मग नाथबाबांना राग आला होता का, जे कार्य केलं ते कशा करता केलं, कशा करता केलं, गरज होती. गरज कशाची गरज होती, त्या व्यक्तीला गरज होती, त्या व्यक्तीनं पैज लावून होती. मग इथं तुकोबारायांना गरज होती का, नाही म्हणता तुम्ही. अहो बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा संतांचं तर करण कसं आहे, कसं आहे, संतांचं करत दयाळू आहे, ऐशी कळवळ्याची जाती. अरे तुम्ही आपण सर्वांचं हित व्हावं याकरता तुकोबारा तुम्हा आपल्याला जे बोललं, कारण तुम्हा आपल्याला आपलं हित कशामध्ये हे ठाऊक नाही. महाराज म्हणतात, हित नाही ठाऊक जननी त्या जनता. तुम्हा आपल्याला आपलं हित कशामध्ये हे ठाऊक नाही आणि हे पटवून देण्याकरता सरळ सरळ भाषेमध्ये न बोलता तुकोबाराय जे प्रश्नार्थक भाषेमध्ये बोलले म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. हो नाम घेता माया गेला, नाम घेता माया गेला, नाम घेता माया गेला, नाम घेता माया गेला. आय प्रेम I
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबाराजी प्रश्न निर्माण करत आहेत की भगवंताचं नामकरण ज्या व्यक्तीनं घेतलं त्याचं कार्यसिद्धीला गेलं नाही असा प्रश्न विचारत आहे. तुकोबाराय म्हणतात नाम घेता वाया गेला. मायबाप, या जगतामध्ये प्रश्न नाही, अडचण नाही, समस्या नाही अशी एकही व्यक्ती आजपर्यंत निर्माण झालेली नाही. प्रत्येकाकडे काही ना काही उणीव आहेच. मग या जगतामध्ये परिपूर्ण असं कोण आहे? तर एकच आहे, श्रीकृष्ण मान्य परिपूर्ण एवही. भगवान श्रीकृष्णच परिपूर्ण आहे. इतर तुम्हा सर्वांच्याकडे काही ना काही उणीव आहे. कुणाकडे भरपूर ज्ञान असेल परंतु वैराग्य नाही, कुणाकडे वैराग्य असेल परंतु भक्ती नाही, कुणाकडे भक्ती आहे, वैराग्य आहे परंतु ज्ञान नाही. म्हणजे कुणाकडे काही ना काही उणीव आहेत. मग प्रत्येकाकडे जर उणीव आहे तर प्रत्येक जण आपली उणीव जगासमोर दाखवतो का? प्रश्न आहे माझा तुमच्या समोर. मी माझी चूक तुम्हा सर्वांना सांगितली की माझ्यामध्ये ही उणीव आहे. काय उणीव आहे? मला स्वराचं ज्ञान नाही. असं प्रत्येक जण आपापली उणीव दाखवते का? नाही दाखवत. आपल्यामध्ये जी कमतरता आहे ती लपवून ठेवतात लोक. लपवून ठेवतात की नाही? लपवतात ना. बाबा मला क्षमा कर जा. मी तुमच्या विषयी बोलत नाही बरं, मी थोडं निर्भीडपणे बोलत असतो. कीर्तनकार लोकांना, आजकालच्या कीर्तनकार लोकांना मला सांगा तुम्ही, मी सांगितलं शास्त्र कशाला म्हणतात, संतांनी काय सांगितलं याचं कारणही सांगितलं तुम्हाला, नाम कसं आहे तेही सांगितलं. एवढे अभंग आहेत, एवढी ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, नामदेव महाराजांचे अभंग आहेत, एकनाथ महाराजांचे अभंग आहेत. हे सर्व अभंग जरी समजा असले तरी सुद्धा कीर्तनकार लोक आजकालचे नवीन अभंग, हे जे पिक्चरचे गाणे आहेत हे म्हणतात. हे तुम्हाला किती वेळ चांगलं वाटते? चांगलं वाटते का? बरं, त्याचा अर्थ तरी ते न जर समजा समाजासमोर मांडला तर तो सांगितला तर तुम्ही म्हणसाल महाराज तुमचं म्हणणं खरं आहे. तुमच्या आमच्या लक्षात येऊन नाही राहिलं संतांनी काय सांगितलं आणि हे आताची सिनेमासृष्टी काय सांगत आहे. हे आताची सिनेमासृष्टी सनातन धर्माचा काय करत आहे? वर्चस्व कमी करत आहेत. कमी. मी तुम्हाला एक गीत सांगतो, तुम्ही मला खरं खरं सांगा. छलिया का भेस बनाया. काय सांगितलं? छलिया का भेस बनाया. पुढे काय आहे? आपले वाटतं तुमच्या गावातले लोक. काय आहे पुढे? कोणी गीत ऐकलं नाही का? हे नाही. छलिया का भेस बनाया श्याम चूड़ी. आता कसे काय म्हटलं तुम्ही ना? श्याम चूड़ी बेचने आया. भगवान श्रीकृष्णाच्या बाबाच्या घरी किती गाई होत्या? किती गाई होत्या? मग आता मा घरी जर 20 एकर वावर आहे तर महापुरगा काय करीन? नाही नोकरी लागली तर शेती करीन की नाही? दुकानदाराचा मुलगा येथ वडील जे जे करीती तया नाम. भगवान श्रीकृष्णाचे बाबा काय कसार होते काय? छलिया होते काय? बांगडे विकायला येईल होते काय? सांगितलं की नाही आपल्याला? काय सांगितलं? छलिया का भेस बनाया श्याम चूड़ी बेचने आया. देव काय बांगडी केला होता का? कशा करता आलता? धर्मरक्षावया तार घेती. अवतार
तुम्ही सर्व जणांनी महाभारत पाहिलेलं आहे. तुमच्या सर्वांचे श्लोकही पाठ आहे. हे तुमच्या जरी पाठ नसेल तरी काय सांगितलेलं आहे, यदा यदा ही ग्लानिर्भवति अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापना अर्थाय संभवामी. भगवंत कशा करता येतो? भक्ताला की धर्माचं पालन करण्याकरता भगवंत अवताराला येत असतात. बांगड्या ऐकण्याकरता येत नाही. मग हे लोक कीर्तनातून हे सांगतात. आणखीन एक गीत गाजत आहे आता सध्या, बरेचसे कीर्तनकार गायत आहेत ते गीत. त्या गीताचा जर अर्थ लावला तर तुम्ही आपण त्याच्यामध्ये हारलेलं दाखवलेलं आहे. काय दाखवलं? तुम्ही आपण बगर हातामध्ये शस्त्र घेण्याचे हारलो आणि देवाला प्रार्थना करत आहोत. काय म्हणत आहोत? हारे के सहारे मेरी हार हरावना. मग आता तुकोबारायांनी 4000 अभंग लिहिले, त्याच्यात असा एखादा अभंग लिहिलेला नाही. बरं, 3 बाण चालवणारे माणसं वनात गेलते काय? 2च गेलते. गेलते की नाही? चालवणारे 3 जण सांगू राहिले, ते तर 4 होते. मेरी हार हरावना. काय म्हणतात? मेरी हार हरावना. जुने गाणे ऐकले होते तुम्ही? जुने गाणे असे होते की ते धर्माचं पालन करणारे होते. तुम्हाला एक गाणं सांगतो, ते तुमच्या आजही अंगावर काय होते? काठ उभे राहतात. महाराष्ट्र शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मासाठी. आणि हे लोक काय सांगतात? मी कशा करता सांगत आहोत? याकरता सांगत नाही. कीर्तनकारांनी जो विषय आहे त्याच विषयावरती बोलावं. नामचिंतनाचा विषय आहे ना, मग नामचिंतनावरतीच बोलावं. इतर का बोलावं? इथं तुकोबारायांना प्रश्न पडलेला आहे. जाऊ द्या, जे लोक सांगत असतील त्याचं फल त्यांना भोगून जाईल, भेटून जाईल. परंतु कसं आहे, तुम्ही सुद्धा काही ना काही यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. ओहो, दिंडीमध्ये आम्ही जातो, आमच्यासोबत महाराज लोक असतात. 8-8, 9-9 महाराज लोक एकही काकडायला येत नाही. एकही नाही. ते शिंदे महाराज असतात आमचे आणि आम्ही असतो त्याच्या सोबती. हे बुवा असतात आमच्यासोबत. हे तर मला पाणी टाकू उठवतात. म्हटलं बाबा पाणी टाकत जा महागाव. मला काही 4 वाजता उठायची सवय नाही. 5 वाजता 5:30 वाजता उठतो मी. म्हटलं पाणी टाकत जा. म्हणून तुम्ही असं एवढं कोण झोपता? म्हटलं मला लाडानं उठवायची सवय आहे. म्हटलं मग आमच्या घरचे आम्हाला चांगलं लाडानं उठवतात, आता त्याची विरोध करतो आम्ही. महाराज बरेचसे लोक 3-3, 4-4 दिवस दिंडीमध्ये आंघोळी करत नाहीत. बस हात घोट आंघोळी केली की चालले आणि हात लांबू कीर्तनेमध्ये सांगतात. कीर्तनाचा वेळ नंबर आला 40 मिनिटाचा की 1 घंटा झाला तरी चालेल, पण तरी कीर्तन पूर्ण करायचं. मग काकड्याला यायला काय होते? हरिपाठाला सर्वांच्या मागं. हो, आपण आलो कशा करता? आपल्याला काय कार्य? भगवंताच्या नामचिंतनाचं आपण कार्य करण्याकरता दिंडीमध्ये जात आहोत. भगवंताचं नामचिंतनाशी दुसरं काही कार्य असते का दिंडीमध्ये? भगवंताचं नामचिंतनच असते. मग आता आज पहिला दिवस आहे, कीर्तनकाराचं सुद्धा कर्तव्य आहे की त्यानं काय करावं? भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगावं. तुकोबारांना प्रश्न पडला. मी सांगितलं होतं की 11 वाजेपर्यंत सोडणार नाही, पण 10:30 झाले मला असं वाटते. आणि एकच चरण अजून झालं नाही. 10:30 झाले का? बरोबर, 5 मिनिट शिल्लक झाले. तसं मला 11:15 सांगेल आहे, काही हरकत नाही. तुकोबारायांना प्रश्न निर्माण झाला. असे तुकोबाई जगामध्ये एकटे नाही. जो प्रश्न निर्माण झाला तो प्रश्न कसा असायला पाहिजे? प्रश्न लोकहिताचा असायला पाहिजे. प्रश्न जाणीवेचा असला पाहिजे आणि प्रश्न भला असला पाहिजे. प्रश्न निरर्थक प्रश्न विचारून काही अर्थ नाही. जो प्रश्न तुकोबारायांना पडलेला आहे तसाच प्रश्न या जगतामध्ये जो ऐकणारेचा, श्रवण करणारेचा राजा आहे अर्जुन. परिसनीयेच्या राया ऐकी बापा धनंजया.
आजपर्यंत जेवढे काही श्रोते झालेले आहेत त्या सर्व श्रोत्यांचा जो राज आहे त्या अर्जुनाला प्रश्न पडला होता तो म्हणजे महाभारतामध्ये युद्धभूमीवरती. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाला अर्जुन विचारतो, कार्पण्य दोषः पहत स्वभावा पृथ्व्यामित्वा धर्मसगुड चेतः यस्या श्री निश्चित गृहीतन मे शिष्यस्तेह शाधिमम त्वा प्रपन्नम. देवा मी तुझा काय होत आहे शिष्यत्व करतो, परंतु मला धर्म काय आणि अधर्म काय याचं ज्ञान करून दे. मग आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कसा आहे बोला. असं कोणी विचारच नाही वाटते तुमच्या गावामध्ये, विचारत नाही वाटते. प्रश्न कसा आहे जरा असं डोकं तर लावा. तुम्ही अटी डोकं ना लावा. तुम्ही डोकं कुठे लावता त्या मोबाईलमध्ये. एक आजी वनात 3 भाकरी घेऊन वनात गेली. आजीनं 2 भाकरी खाल्ल्या, एक कोण खाल्ली? कोण खाल्ली? आता कसं म्हणून राहिलं ना, आता बरोबर आलं तुमच्या ध्यानात, आलं की नाही? म्हणजे मोबाईल पाहता. मग आता मी सांगितलं तुम्हाला की प्रश्न लोकहिताचा पाहिजे, प्रश्न जाणीवेतून पाहिजे आणि प्रश्न भला पाहिजे. मग हा प्रश्न कसा आहे? जाऊ द्या, विचार करता. घरी गेल्यावर मोबाईलला विचारता की मला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रश्न विचारला होता आणि तो या अध्यायातला होता आणि हा कोणचा होता. प्रश्न लोकहिताचा पाहिजे. यानंतर प्रश्न विचारला होता भगवान श्रीकृष्णाला, पुन्हा विचारला होता. कोण? अर्जुनालाच विचारला होता. एवं सततम युक्ताये भक्तत्वापरि उपासते ये चापेक्षरम्य व्यक्ता त्वेषाते योगवित्तमा. देवा तुझी सगुण रूपाची भक्ती करणारा भक्त श्रेष्ठ की निर्गुण रूपाची भक्ती करणारा भक्त श्रेष्ठ? बोला. सगुण रूपाची भक्ती करणारा भक्त श्रेष्ठ की निर्गुण रूपाची भक्ती करणारा भक्त श्रेष्ठ? आमच्या गावात 2-2 वर्षाचे पोरं असे बोलतात, तुलू 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 बोलतात. तुम्ही काहीच बोलत नाही. प्रश्न जाणीवेतून विचारला होता. जाण होती प्रश्नाची अर्जुनाला की भगवंताची भक्ती सगुण रूपामध्ये करा की निर्गुण रूपामध्ये करा. भगवंताच्या भक्तामध्ये भेदाभेद करता येत नाही. जाणून विचारला होता. तुम्हाला मी एक जाणून सांगितला, एक लोकहिताचा सांगितला. आता तिसरा प्रश्न सांगतो. भागवतामध्ये राजा परीक्षितीने विचारला होता. कोणाला विचारला होता? आजीला सांगितलं. काय विचारला होता? मीर्यमानस्य किम कर्तव्य. मरणाऱ्या ज्या व्यक्तीच्या हातामध्ये 7 दिवस आहेत, मग त्या 7 दिवसामध्ये त्यानं स्वतःच्या उद्धाराकरता काय करावं? हा प्रश्न कसा होता? लोकहिताचा प्रश्न होता हा सुद्धा. आणखीन एक प्रश्न विचारला होता. काही प्रश्नाची उत्तर अनुत्तरित बी असतात बरोबर बाबा, ते योग्य वेळ आल्याशिवाय देता येत नाहीत. एखाद्या मुलाचं लग्नच होऊन नाही राहिलं, पण एखाद्यानं समजा आली दया आणि आपल्याला माहित आहे की हा गांजा फुटणार आहे. मग आपल्याला जर आले ते पाहुणे, आपण विचारलं तर सांगू का की तो गांजा फुटते म्हणून? पोरगा चांगला आहे, घरीदारी सगळं. लोकांना काय वाटते बाबा याचं लग्न झालं तर याला व्यसनापासून दूर होईल. काही वेळेला लोक उत्तर देत नाहीत, म्हणतात चांगला आहे चांगला आहे असं सांगतात की नाही. पूर्वीचे लोक सांगायचे, आता तर लोक फोन करू सांगतात. बरोबर आहे की नाही? असा प्रश्न विचारला होता रामायणामध्ये. पुन्हा बालीनं विचारला होता. बालीनं, त्या बालीने विचारला होता. काय विचारला होता? तुम हो प्राण प्रिय भावत जी का मैं बैरी सुग्रीव पियारा अवगुण कवन नाथ धर्म हेतु अवतरे हो गुसाई अवगुण नाथ कवन मोहि मारा. मैं बैरी सुग्रीव पियारा अवगुण नाथ कवन मोहि मारा. त्यावेळेला विचारलं होतं की देवा तुम्ही धर्माचं रक्षण करण्याकरता आलेले आहात, तुम्ही क्षत्रिय वंशामध्ये आहात. मग क्षत्रिय वंशामध्ये असल्यानंतर तुमचं माझं काही वैरत्व नाही, तुमचं माझं काही वैरत्व नाही, माझ्या भावाचं माझं वैरत्व आहे. मग तुम्ही क्षत्रिय धर्माचं पालन करण्याकरता आलेले असल्यानंतर तुम्ही झाडाच्या आडमध्ये लपून मला बाण का मारला? मग हा धर्म आहे की अधर्म आहे? याचं उत्तर भगवंतानं पुढच्या अवतारामध्ये दिलं, त्या अवतारामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर एक प्रश्न अजून विचारला होता उद्धवानं. कोणाला? भगवान श्रीकृष्णाला. उद्धवानं म्हणजेच तुकोबारायांनी. येत म्हणे भवबंधन ऋषिकेशी, जरी तू संसार रूपी नाही म्हणसी तरी प्रत्यक्ष जीवाशी जडला असे. हे देवा तुम्ही हा संसार नाही म्हणता, मग नाही तो हाय नातेसंबंध आमचे कसे काय? त्यावेळेला तुकोबारांनी सांगितलं
तुकोबारांनी माफ करा. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की नाही म्हणजे याचा अर्थ आहे हे जर खरं असतं तर याच्यापासून तुला दुःखच झालं नसतं. म्हणजे याचा अर्थ हे काय आहे, खोटं आहे. मग तुम्हाला मी सर्व शास्त्राचे पुरावे सांगितले, सर्व ग्रंथाचे पुरावे सांगितले, तुकोबारांनी सांगितलं. हे सर्व तुम्हाला जुनंच का सांगावं लागते, नवीन का सांगत नाही? कारण काय आहे, या सर्व जुन्यांचं जे तुम्हाला जुनं वाटत असेल, परंतु यामधून तरुण जाण्याचा मार्ग सर्व शास्त्रामध्ये ग्रंथामध्येच आहे. म्हणून आपण सर्वांना काय करावं लागते, शास्त्राचेच पुरावे द्यावे लागतात. आणि तुकोबारांनी सुद्धा तुमच्या आमच्या समक्ष हा जो प्रश्न निर्माण केला की तुम्ही आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, याची काय होती तुकोबाराच्या अंतःकरणामध्ये कुठंतरी तळमळ होती. आणि त्या तळमळीपोटी तुकोबारांनी प्रश्न केला, परंतु प्रश्न करत असताना तुकोबारांनी प्रश्न कोणाला केला, कोणालाही केला नाही, ऐऱ्या गैऱ्याला केला नाही, कुठंही केला नाही. ज्या व्यक्तीला प्रश्न करावा लागत होता त्याच व्यक्तींना प्रश्न केला, म्हणजे अभंगाचं द्वितीय चरण. संत महंत सिद्ध ऋषी भगवंताचं नामचिंतनाचं महत्व पटवून देत असताना तुकोबारा म्हणतात, भगवंताच्या नामचिंतनाचं पटवून देण्याचं दायित्व तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही या जगतामध्ये भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या व्यक्तीचं कार्यसिद्धीला गेलं नाही असं कुणी आजपर्यंत ऐकलं का, कुणी पाहिलं का? कुणाला विचारत आहेत? संत महंत सिद्ध ऋषी. आणि कसं विचारत आहेत तर विनंतीपूर्वक विचारत आहेत. म्हणून मी सुद्धा तुम्हाला काय करत आहे, विनंतीपूर्वक हात जोडून म्हणत आहे, काय करा, भगवंताचं नामस्मरण करा. कसं करा, विठोबा रखुमाई सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. संत कुणाला म्हणतात, महंत कुणाला म्हणतात, सिद्ध कुणाला म्हणतात आणि ऋषी कुणाला म्हणतात? 4 विषयावरती 1-1 घंटा घेतला की आपले 11 ते 3 होतात बरोबर. आता 1-1 विषय सोडू आपण, कारण संत सांगितल्याशी पुढे जाता येणार नाही. महंत सांगावं लागतील, सिद्ध सांगावं लागतील आणि ऋषी सांगावं लागतील. संत कुणाला म्हणतात, कुणाला म्हणतात संत? महाराज म्हणतात, स्तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट्या येन केनवा सर्वेंद्रियोपशांत्याच तृष्टंत्याक्षु जनार्दन दया सर्व भूतेषु. या श्लोकाची सुरुवात आठवण होती. ज्यांच्या अंतःकरणामध्ये काय आहे, दया आहे. त्यानंतर सांगितलं संत. महंत कुणाला म्हणतात? ज्यांच्याजवळ 2-4 मठाची देखरेख आहे त्यांना काय म्हणतात, महंत म्हणतात. त्यानंतर सिद्ध, जे योग याग हे जे अष्टांग योग आहेत ज्यांना प्राप्त झालेले आहेत असे सिद्ध पुरुष असतात, त्यांना काय म्हणतात? सांगदेव महाराजांना काय म्हणतो आपण? सांगदेव महाराजांना म्हणतो ना योगी, ते सिद्ध पुरुष. आणि त्यानंतर सांगितलं ऋषी. संत महंत सिद्ध ऋषी. ऋषीचं तुम्हा आपल्याला कुंभमेळ्याशिवाय दर्शन होत नाही. ते ऋषी कुठे असतात? हिमालयामध्ये असतात. ते हिमालयाच्या बाहेर येत नाही.
आणि अशा लोकांना प्रश्न विचारत असताना तुकोबारा करतात, सांगा विनवितो तुम्हासी. तसंच मी सुद्धा तुम्हाला विनंतीपूर्वक माझी पहिल्या दिवसाची विनंती आहे, पायाभरणीचं कीर्तन आहे आणि तेच ते सांगत बसलो म्हणून म्हटलं काही ना काही नवीन सांगावं. पायाभरणीचं कीर्तन आहे, सर्वांना माहीत असते. पहिल्या दिवशी चांगला पाया भरला तर चांगलं मजबूत इमारत उभी राहते. आणि तुम्ही जर चांगलं जोऱ्यानं नामचिंतन पहिल्या दिवसाला केलं तर शेवटच्या दिवसाला करसाल. तुम्ही पहिल्या दिवशी जर भगवंताचं नामचिंतन चांगलं केलं नाही तर तुमची इमारत चांगली मजबूत राहणार नाही. रोजगार हमीसारखं काम होऊन जाईल. अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही. तुमचं आमचं कसं झालेलं आहे, विनोदात कीर्तन पाहिजे. विनोद असला म्हणजे तुम्हाला चांगलं करमते, बरोबर आहे की नाही. आता काही जण पिक्चरचे डायलॉग आणि त्या ट्रकवरचं लिहिलं कीर्तनेच सांगतात. पुष्पा कभी झुकने का नाही, गती में कभी रुकने का नाही, आणि हप्ता भरना कभी चुकने का नाही. बचत गटाची आता हे सांगायचं आहे का? लोक तरी सांगा. काही जण एका जणानं गाडीवर लिहिलेलं होतं बायकोची कृपा आणि ते कीर्तनात सांगितलं. काही सांगायची गरज आहे का? त्याला विचारलं, म्हटलं भाऊ असं कोण सांगतं? म्हणजे लोक हसवा लागते. अरे म्हटलं हसून फसवल्यापेक्षा सांगा ना की नामचिंतनामध्ये आपलं आयुष्य घाला. भगवंताच्या नामासारखं दुसरं महत्त्व कशामध्येच नाही. कारण संतांनी दिलेलं सरत नाही, आई वडिलांनी दिलेलं पुरत नाही, सरकारनं दिलेलं पुरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, विष जहर कोणाच्या पोटात जिरत नाही. तुम्ही आपण किती पाण्याला समुद्र भरा, समुद्र भरत नाही. आणि एवढं सांगत नाही, एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही, बरोबर आहे. या जगतामध्ये 4 गोष्टी सर्वात मोठ्या आहेत: कान, मान, नाम आणि पान. पान मोठा आहे कशाचं? चिचीचं. पान मोठा आहे केळीचं. मान मोठी आहे जिराफाची. कान मोठा आहे हत्तीचा. आणि नाम मोठा आहे भगवंताचं. किती मोठा आहे? गगनावनी वाढ नाम मला प्रमाण देऊ नका, 11 वाजू राहिले, बरोबर आहे ना. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबाराजी म्हणतात, नामे तरला नाही कोण. भगवंताचं नामस्मरण केलं, भक्त प्रल्हादानं केलं, त्याचं कार्यसिद्धीला गेलं. कुणी केलं? सुदामानं केलं, त्याचं कार्यसिद्धीला गेलं. कुणी केलं? अजून शबरी आई साहेबांनी केलं, त्यांचं कार्यसिद्धीला गेलं. कुणी केलं? अजून बोला की 1-2 तुमच्याजवळ असतील तर ते सांगत जा. ज्यांनी ज्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं त्यांचं कार्यसिद्धीला गेलं. असं तुकोबारा तुम्ही ऐकलं का, पाहिलं का? मला सांगा. आणि पुरावा असेल तर सांगा. चालीमध्ये म्हणता का मला? शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात, माझ्याजवळ असं हलतं भलतं सांग चालत नाही. मला जर काही असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करा. सांगा सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. तुम्ही सुद्धा मला क्षमा करा. या कीर्तनरूपी सेवेमध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द निघून गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष समजा. जे काही चांगलं माझ्या मुखामधून निघालं असेल ते श्री संत सोनाजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं, गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादानं. कारण गजानन महाराजांचा आता हा मंदिराचा स्थापना दिवस आहे आणि तुम्ही गजर म्हणता. गजानन महाराजांचा झाला नाही तसा आज पहिल्या दिवसात सुरुवातीलाच व्हायला पाहिजे होता. असो, झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो. आमच्या महाराजांची सुद्धा कंबर दुखते, जरा दुखतात, बसू आज दिंडीतून आलेत ते चांगले, ते पण थकून. असो, झालेली सेवा यावेळी माझ्या वाणीला पूर्ण विराम.